आज आपण कंपनीतून सुटलो आणि आलोय शहाजापूरच्या या पवनचक्क्या पाहायला आणि डोंगरावरचा निसर्ग अनुभवायला। तर पाहू शकता तुम्ही इतक्या मोठ्या पवनचक्क्या इथं आणि आपण 4 वाजता सुटलो होतो। तर त्या हिशोबाने एक सनसेट व्ह्यू आपल्याला भेटेल त्या हिशोबाने आपण आलेलो आहे। तर पाहू आपल्याला काय भेटतंय काय दिसतंय ते। तर बाकी तुम्ही नजारे पाहू शकता, एक नंबर आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, मजा येणार आहे। आणि तुम्ही पण जवळपासचे ठिकाणं तुमच्या सुद्धा भरपूर असणार आहे, तर जवळपासच्या ठिकाणाला व्हिजिट करा। लांब नाही जाऊ शकलो तरी काय झालं, आपण एन्जॉय करू शकतो। मित्रांनो, लय मोठ्याल्या पवनचक्क्या आहेत। पवनचक्क्या भरपूर आहेत आणि इतक्या मोठ्याल्या आहेत ना, तुम्ही व्हिडिओमध्ये अंदाज सुद्धा लावू शकत नाही। ज्यावेळेस तुम्ही येताल ना त्यावेळेस तुम्ही आपल्या हाईटनुसार तुम्ही इथून आपल्या डोळ्यांनी जे पाहता ना ते खरं भारी आहे। तर इथं येण्यासाठी तुम्ही ना तर सुप्यामध्ये यायचं, आतमध्ये आल्यानंतर चौक आहे, चौकातून डायरेक्ट शहाजापूरला यायचं। सरळ आले का तर लगेच तुम्हाला आहे ना पवनचक्क्या भेटणार आहे। पण डोंगर आहे तिकडे सुद्धा पवनचक्क्या येतं, तर इकडचा जवळ आहे त्यामुळे मी इकडं आलेलो आहे। तर पाहू अजून अजून वर जाऊन किती भारी पवनचक्क्या आपल्याला पाहायला भेटतात। मित्रांनो, खरंच अनुभवण्यासारखं दृश्य आहे इथं, खोटं नाही सांगत। इथं आल्यानंतर एकदम भारी वाटते। डोंगर तर आहेच आणि लय मोठ्याल्या भरपूर मोठ्याल्या पवनचक्क्या आपल्याला पाहायला भेटतात। तर तुम्ही नक्की येऊ शकता। हे आहे आपल्या शहाजापूर येथे, तर एकदम जवळ आहे आपल्या घरापासून आणि आपल्या जिथं आपण काम करतो तिथून तर लय जवळ आहे, 5-10 किलोमीटर अंतरावर। आणि शांत मशनीचा आवाजात चालतोय असा मोटरचा थोडासा, आणि एकदम संथ गतीने त्यांचं जे पात आहे ते फिरतंय। मंडळी, तुम्ही खाली पाहू शकता, एकदम निसर्गरम्य गाव आहे। सगळ्या डोंगराच्या मध्येच कसे लोक राहतात वस्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता। जसं आपलं सुद्धा खेडेगावच आहे, डोंगरामध्येच आहे। आणि जरा जास्तच भारी हिरवगार आणि पाणी पण इकडं दिसतंय जरा। एकदम भारी निसर्गरम्य वातावरण आहे जिथं आपण थांबू शकतो आणि आपला चांगला वेळ घालवू शकतो।
मंडळी फक्त लांबूनच बघणार का? आता एकदम आपण जवळून तुम्ही पाहू शकता. ही पवनचक्की किती मोठी आहे. ही तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. आता कसं दिसतंय माहित नाही, पण मी शूट केल्यानंतर तुम्हाला एकदम भारी दिसणार आहे. हे बघा मी एवढूसा आहे पवनचक्की पुढं आणि ती किती उंच आहे. तर आवाज येतोय, ते फिरत नाही, वारं नाही सध्या. सगळ्याच पवनचक्क्या फिरत नाही सध्या कोणतीच. आणि सनसेट पॉइंट झालेला आहे त्यामुळे व्ह्यू सुद्धा एक नंबर झालेला आहे. चला पवनचक्की दाखवतो तुम्हाला एकदम जवळून. पवनचक्कीचे हे जे पाय आहेत ना, त्याच्या आतमध्ये जाऊ आपण. मी एकटाच आलेलो आहे. तर हे पाहू शकता तुम्ही पवनचक्की वरून मधून कशी दिसते. एक नंबर रे. भीती वाटते बरं का इथं आल्यानंतर मधी काही वरून पडलं, काही एकदम हेवी यूज केलेला आहे मेटलचा. खतरनाक आहे. आणि ही शक्यतो याची जी लाईट आहे ती करंट या इकडे माग दिसते ना तुम्हाला, याच्यामध्ये स्टोअर करीत असणार आहे. हेवी मेटल आहे मित्रांनो भरपूर खतरनाक. तर अशा आहेत पवनचक्क्या. आज आपण जवळून बघितल्या. चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ शूट झाला, एक नंबर झाला. अजून सनसेट व्हायला टाईम आहे तरी सुद्धा आपण लवकर निघतोय. आपल्याला घरी पोहोचायचं आहे अंधार पडायच्या आतमध्ये, कारण कडाक्याची थंडी आहे. तुम्ही पाहू शकता कामावरून आलो होतो तसंच आलो आणि मस्तपैकी आपला व्लॉग पण शूट झाला. एकांतात काही क्षण आपण घालवले आणि भारी वाटलं. ह्या पवनचक्क्या नक्कीच ध्यानात राहतील. असेच अविस्मरणीय क्षण आपण जीवनामध्ये पाहिले पाहिजेत, अनुभवले पाहिजेत. त्यातच मजा आहे खरी. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा एकट्याचा नाही. मी क्रिएट केला आहे, मी कॉन्टेंट अपलोड करतो आहे, ते माझं काम आहे. आणि तुम्ही प्रतिसाद देणं हे तुमचं काम आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ बघू नका, त्याला काहीतरी ॲक्शन घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पाठवा सगळ्यांना. व्हॉट्सअपला शेअर करा, कुठं पण पाठवा, सगळीकडे पाठवा. आणि भले आपले व्हिडिओ सध्या क्वालिटी एडिटिंग चांगली नाही आहे, मान्य आहे मला, कारण आपली पण सुरुवात आहे आता. तर नक्कीच पुढं पण तुम्हाला हे एडिटिंग हळूहळू इम्प्रूव्ह तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर भारी वाटतं असं मित्रांनो निसर्गात आणि टेक्नॉलॉजीमध्ये फिरायला, आणि निसर्गच आपल्याला आवडतो. पुढे आपले भरपूर असे कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, एक कमेंट करा. तुम्हाला तुमच्या इकडे कुठं चांगली जागा असेल निसर्गरम्य ठिकाण, तेही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि भरपूर काही होणार आहे या चॅनलवर. तर सबस्क्राईब करा. भेटूया आणि अजून एका अशाच एखाद्या ऐतिहासिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी. धन्यवाद. काय व्ह्यू आहे राव भावांनो, एक नंबर. ज्यावेळेस आपण ह्या मोठ्या अशा डोंगरावर येतो ना, बाकीचे टेन्शन म्हणा किंवा बाकीचे डोंगर इथून बारीक दिसतात आणि आपलं जे टेन्शन आहे ते सुद्धा नक्कीच कमी होतं.